कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यामध्ये भीषण आग लागली आहे। ग्रीनवेल इको प्रॉडक्ट कंपनीला ही आग लागली आहे। डिस्पोजेबल प्लेट बनवणाऱ्या कंपनीला ही आग लागलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हे दृश्य आपण झीवर पाहतोय। आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळलेलं नाहीये, मात्र यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे तसा अंदाज वर्तवला जातोय। हातकणंगले तालुक्यामध्ये भीषण आग लागलेली आहे। ग्रीनवेल इको प्रॉडक्ट या कंपनीला ही भीषण आग लागली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, काय नेमका तपशील आहे? आपण पाहतो की हातकणंगले तालुक्यातील रामलिंग रोडवर ग्रीनवेल इको प्रोडक्ट म्हणून कंपनी आहे। त्या कंपनीच्या बॉयलर मध्ये स्फोट झाला आणि त्याच्यानंतर ही आग लागलेली आहे। एकूणच आपण पाहतो की या कंपनीमध्ये डिस्पोजेबल जे पत्रावळ्या आहेत आणि त्याचबरोबर ज्या वाट्या आहेत ते तयार केले जातात। पण एकूणच आपण पाहतो की आग लागल्यानंतर जवळपास 1 तासभर आग विझवण्याचा प्रयत्न केला जातोय। अनेक बंब त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत, पण आग आटोक्यात येताना दिसत नाहीये। इतर ठिकाणाहून आता बंब मागवण्यात आलेले आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। अगदी धन्यवाद प्रताप दिलेल्या माहितीसाठी। ही दृश्य आपण पाहतोय। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत।